थांबा स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल म्हणजे स्वामी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. त्यांचा हा उपदेश नक्की ऐका. पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला समजेल स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छितात. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू इच्छितात. भिवू नका, मी तुमच्यासोबत आहे. आयुष्याच्या प्रवासात दुःख, संकट, अपमान, अपयश येणारच आहेत, पण त्यात खचून जाऊ नका. संकट आलं म्हणजे देव तुमच्यावर रागवला आहे असं समजू नका. कधीकधी संकट ही तुमची परीक्षा नसून तुमची तयारी असते. तुमच्यात लपलेली शक्ती, संयम आणि श्रद्धा जागृत करण्यासाठीच ते येतं. स्वामी सांगतात, माणसाने सतत बाहेरच्या आधारावर जगू नये. स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहिलं पाहिजे. तिथेच ईश्वर वास करतो. जेव्हा तुम्ही शांतपणे मन एकाग्र करता तेव्हा उत्तरं आपोआप मिळतात. घाई, चिडचिड, राग आणि अहंकार यामुळेच माणूस स्वतःपासून दूर जातो. स्वामी म्हणतात, तुमचं मन स्वच्छ ठेवा, विचार शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा. बाकी सगळं मी पाहतो. भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर दैनंदिन जीवनात सत्य, संयम आणि करुणा जपणं होय. दुसऱ्याला दुखावून, फसवून, अन्याय करून केलेली प्रार्थना कधीच फलदायी होत नाही. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, कर्म टाळता येत नाही, प्रत्येक कृतीचं फळ मिळतंच. पण चांगली गोष्ट ही आहे की जर मनापासून पश्चाताप केला आणि पुढे योग्य मार्गाने चालण्याचा निर्णय केला तर देव दयाळू असतो. निराशेतून आशेकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती म्हणजे श्रद्धा. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, संकटाच्या वेळी देवाला दोष देऊ नका, तर स्वतःला विचारा, मी काय शिकतो आहे. कारण प्रत्येक वेदनेत एक शिकवण असते. जे घडतंय ते तुमच्या भल्यासाठीच घडतंय हे समजायला वेळ लागतो, पण तो विश्वास ठेवला तर आयुष्य हलकं होतं. स्वामी म्हणतात, मी मंदिरात नाही, मूर्तीत नाही, मी तुमच्या श्वासात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एकटे आहात असं समजू नका. मनात भीती आली, अश्रू आले तरीही विश्वास सोडू नका. कारण जो देवावर निस्वार्थ विश्वास ठेवतो त्याचा हात स्वामी कधी सोडत नाहीत. शेवटी स्वामी इतकंच सांगतात, निस्वार्थ प्रेम करा, प्रामाणिकपणे जगत राहा आणि माझं नाव श्रद्धेने घ्या. मी तुमचं ओझं माझ्या खांद्यावर घेतलेलं आहे. स्वामींचे हे विचार तुमच्या आचरणात आणा. तुमच्या आयुष्याचं कल्याण नक्कीच होईल. स्वामींचा उपदेश नेहमी लक्षात ठेवा. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.